नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 235 ते ओवी 249च्या सहवासात आपण जाऊया. माऊली हो, ह्या प्रधान विभूती भगवंत स्वमुखातून आपल्याला सांगतायत. ह्या विभूतींचं चिंतन करावं, त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घ्यावं. हे साक्षात भगवंताबद्दलच जाणून घेतल्यासारखं आहे. नाहीतर भगवंत म्हणतातच, माझ्या स्वरूपाची व्यापकता इतकी अफाट आहे की आकाश सुद्धा ज्याच्यामध्ये लपतं तो मी आहे. परंतु आपल्या सर्वांसाठी या विभूती भगवंत सांगतायत, त्याचा आपण जरूर उपयोग करून घेतला पाहिजे. भगवंत म्हणतात, कल्पद्रुम हन पारिजातू गुणे चंदनू ही वाड विख्यातू तरी ययान वृक्ष जाता आतू अश्वत्थु तो मी. कल्पवृक्षासारखे वृक्ष आहेत, पारिजातकाचा वृक्ष आहे. एवढंच नाही तर अत्यंत गुणांनी युक्त असा चंदनही अत्यंत विख्यात आहे, प्रसिद्ध आहे. तरी सुद्धा ह्या सर्व वृक्ष जातींमध्ये जो प्रमुख माझी प्रधान विभूती म्हणून आहे तो म्हणजे अश्वत्थ अर्थात पिंपळ वृक्ष, तो मी आहे. अश्वत्थू तो मी. देव ऋषी आतू पांडवा नारदू तो मी जाणावा. देव ऋषी आतू पांडवा नारदू तो मी जाणावा. चित्ररथू मी गंधर्वा सकळिकान माझी. देवऋषी, अनेक देवऋषी होऊन गेले आहेत, परंतु त्यांच्यामध्ये नारद मुनी, हे नारद मुनी ही साक्षात माझीच विभूती आहे. त्याचबरोबर चित्ररथ नावाचा जो गंधर्व आहे, गंधर्वांमधला चित्ररथ नावाचा जो गंधर्व आहे तो मी आहे. यया अशेषाही सिद्धा माझी कपिलाचार्यू मी प्रबुद्धा. तुरंग जाता प्रसिद्धा आत उच्चैश्रवामी. हे अर्जुना, जेवढे काही सिद्ध पुरुष आहेत त्या सिद्ध पुरुषांमध्ये कपिलाचार्य, हे कपिलाचार्य ही माझी विभूती आहे. त्याचबरोबर तुरंग जाता अर्थात अश्वजातीमध्ये अर्थात सर्व प्रकारच्या घोड्यांमध्ये उच्चैश्रवा, उच्चैश्रवा नावाचा जो घोडा आहे तो घोडा ती माझीच विभूती आहे. राजभूषण गजा तू अर्जुना मीगा ऐरावतू. पयो राशी सुरमथितू अमृतांशु तो मी. भगवंत म्हणतात, ज्याचं भूषण अर्थात राज्यांचं भूषण म्हणजे त्या राज्याचा गजराज असतो, त्याला गजराज म्हटलं जातं. त्या हत्तीकडे पाहून त्या राज्याची संपत्ती, सुबत्ता, त्या राज्याचा गौरव, श्रीमंती, शौर्य हे सगळं दिसून येतं. म्हणून त्याला राजभूषण म्हटलंय. असे राजभूषण ठरणारे जे गज, जे हत्ती, त्याच्या मधला जो ऐरावत आहे तो ऐरावत मी आहे. त्याचबरोबर अमृत मंथन झालं. अमृत मंथन झाल्यानंतर जो क्षीरसागर, त्या क्षीरसागरातून अमृतांशू, अमृताचा जो अंश प्रगट झाला तो मी आहे. ययान नरान माझी राजा तो विभूती विशेष माझा. जयाते सकळ लोक प्रजा होऊनी सेविती. हे फार महत्वाचं सूत्र इथे भगवंत सांगतायत. आजच्या काळामध्ये
ह्या विचाराचं, ह्या सूत्राचं सखोल चिंतन होणं आवश्यक आहे. भगवंत म्हणतात, सर्व प्रजा ज्याला स्वीकारते, कोण? आपला राजा म्हणून स्वीकारते, आणि राजा म्हणून त्याचा स्वीकार केल्यानंतर जे त्या राजाचीही सेवा करतात व त्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व कारभार करतात, असा जो राजा, तो राजा मी आहे. आज हा विचार, ह्याच्यावर चिंतन होणं अत्यंत आवश्यक आहे. आपण आजच्या काळामध्ये ज्यांना निवडून देतो, ज्यांना आपला राजा म्हणून, जे आपल्यासाठी कार्य करतील, जे प्रजेचा अर्थात लोकांचा स्वीकार करतात आणि आपलं कर्तव्य पार पाडतात लोककल्याणासाठी, त्याला राजा म्हटलेलं आहे. ती राजा नावाची विभूती, ती प्रवृत्ती मी आहे, असं भगवंत सांगतायत. सर्व राजकारणी लोकांना या सूत्राचं, विचाराचं चिंतन करणं आवश्यक आहे. पै आघवेयान हाती येरा, आत वज्र ते मी धनुर्धरा, जे शत मखोत्तीर्ण करा, आरूढोनी असे. भगवंत म्हणतायत, अनेक हत्यार आहेत, अर्थात शस्त्रास्त्र आहेत. त्या शस्त्रास्त्रांमधला वज्र, हा वज्र शस्त्र मी आहे. पण हे वज्र शस्त्र कसं प्रगट झालं? तर शतमखोत्तीर्ण करा. ज्या इंद्राने 100 यज्ञ केले, त्या 100 यज्ञ केल्याचं जे फळ त्याला मिळालं, शतमखोत्तीर्ण करा. ते फळ म्हणजे हे वज्र. ते ज्याच्या हातात आहे, असा तो इंद्र, ते वज्र मी आहे. धेनूंमध्ये कामधेनू, ते मी म्हणे विश्वक्सेनू, जन्मवितयात मदनू, तो मी जाणे. अर्जुना, अनेक प्रकारच्या धेनू अर्थात गायी आहेत. त्या गायींमध्ये कामधेनू जी गाय आहे, ती मी आहे, असं विश्वक्सेनू म्हणजेच अर्थात भगवान श्रीकृष्ण म्हणाले. त्याचबरोबर ते पुढे म्हणतात, जन्म मिळण्यासाठी, जन्माला येण्यासाठी, जीवन मिळण्यासाठी जो काम, जी इच्छा, सृष्टी निर्माण करण्याची जी इच्छा, जीवनरूपी अर्थात जन्माला येण्यासाठी जी लागणारी तीव्र इच्छा आहे, त्या तीव्र इच्छेमध्ये जो काम आहे, अर्थात त्या इच्छारूपी कामालाच भगवंत म्हणतात, तो मी आहे. जन्म वितया आत मदनू, तो मी जाणे. सर्पकुळा आतू अधिष्ठाता, वासुकी गामी कुंतीसुता, नागान माझी समजता, अनंत तो मी. भगवंत म्हणतात, साप आणि नाग, या ठिकाणी हे 2 प्रकार सांगितलेत. साप आणि नाग, त्यामध्ये सापांच्या कुळांमधला प्रमुख जो वासुकी, तो मी आहे, आणि नागांमधला अनंत, तो मी आहे. हे भगवंत प्रगट करतायत. या ठिकाणी याच्या अगोदरच्याही ओवीबद्दल एक खुलासा करावासा वाटतो. तो म्हणजे असं की ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीला जन्म देण्यामागे एक इच्छा शक्ती असते, एक इच्छा असते. त्याच्याकडे वासना म्हणून पाहता कामा नये. ती पवित्र आहे, ती शुद्ध आहे, आणि ती शुद्ध इच्छा अर्थात ती शुद्ध वृत्ती, ती शुद्ध वासना, त्याला काम म्हटलेलं आहे. काम वासनेला काम म्हटलेलं नाहीये. हा खुलासा इथे करणं आवश्यक आहे. असो, पुढे भगवंत म्हणतायत, अगा यादसा आतू, जो पश्चिम प्रमदेचा कांतू, तो वरुण मी हे अनंतू सांगत असे. भगवंत म्हणतायत,
आता पितरांबद्दल आपल्याला सांगतायत. ते म्हणतात की अर्जुना, जलचरांमध्ये, माफ करा, पितर नाही, जलचरांबद्दल सांगतायत. काय सांगतायत तर अगा यादसा आतू, यादसान म्हणजे जलचरांमध्ये पश्चिम दिशा रूपी जी शक्ती आहे, जो प्रवाह आहे, त्याचा कांत म्हणजेच पती अर्थात तो वरुण, तो मी आहे असं अनंत म्हणजे साक्षात भगवंत सांगतायत. आता पितरांबद्दल सांगतात. आता म्हणतात आणि पितृगणां समजता माझी अर्यमा, जो पितृदेवता तो मी हे तत्वता बोलत आहे. आणि अर्जुना, पितरांचा एक समूह आहे. त्या पितरांच्या समूहाची जी देवता आहे त्याला अर्यमा म्हटलं जातं. ती अर्यमा पितृदेवता मी आहे. जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणियांची मानसांचा झाडा घेती, मग केलिया अनुरूप होती भोग नियमजे. आता जणू काही सर्व कर्माचा सिद्धांत सांगतायत. भगवंत म्हणतायत जगामध्ये शुभ आणि अशुभ गोष्टी घडत असतात. त्याचबरोबर सर्व प्राणीमात्रांच्या मनामध्ये सुद्धा अनेक व्यवहार घडत असतात. त्या गोष्टींचा सुद्धा जो झाडा घेतो, अर्थात त्याच्यावर जो लक्ष ठेवतो, आणि मग केलिया अनुरूप होती भोग नियमजे, म्हणजे हे जे काही शुभ अशुभ मनातले सगळे व्यवहार घडतात त्याच्या अनुरूप जे भोग आपल्याला भोगावे लागतात त्या भोगांचं नियमन केलं जातं. तया नियमितयान माझी यमो, जो कर्म साक्षी धर्मू, तो मी म्हणे रामू रमापती. अशा प्रकारे जो नियमन करतो, तो नियमन करणाऱ्यांमधला यमू जो आहे, म्हणजेच यमधर्म जो आहे, तो अत्यंत साक्षी भावाने सर्व कर्मांकडे बघत असतो. आणि साक्षी भावाने बघितल्यामुळेच तो योग्य प्रकारे न्याय निवाडा करू शकतो. तो यमधर्म मी आहे असं कोण म्हणतंय तर तो मी म्हणे रामू रमापती. असे लक्ष्मीचे पती आणि आत्मारामामध्येच रममाण होणारे साक्षात भगवंत असं म्हणतायत. पुढे भगवंत म्हणतात, अगा दैत्यांची या कुळी प्रल्हादू तो मी न्याहाळी, म्हणोनी दैत्य भावादी मेळी लिंपेची ना. या ठिकाणी भगवंत एक महत्वाचा खुलासा करतायत. ते म्हणतात दैत्यांचं कुळ, साक्षात राक्षसांच्या कुळामध्ये प्रल्हाद जन्माला आला. अर्थात राक्षस कुळात आलेला तो प्रल्हाद, तो सुद्धा राक्षसच. परंतु तो प्रल्हाद हा राक्षस नसून भगवंताची विभूती असल्यामुळेच प्रल्हादू तो मी न्याहाळी. प्रल्हादाकडे बघताना न्याहाळी म्हटलेलं आहे. प्रल्हादाकडे बघताना कशा रूपात बघा तर तो भगवंताची विभूती आहे, तो राक्षस नाही. आणि म्हणूनच म्हणोनी दैत्य भावादी मेळी लिंपे चिना. आणि त्यामुळेच राक्षसांचे जे गुण असतात, त्यांचा जो स्वभाव असतो, त्या स्वभावाची बाधा त्याला झाली नाही. लिंपे चिना, त्या स्वभावाची कुठलीही पुट त्याच्यावर चढली नाहीत, कारण तो प्रल्हादू ही माझीच विभूती आहे. पै कळितयान माझी महाकाळू, तो मी म्हणे गोपाळू, श्वापदा आतू शार्दुळू तो मी जाण. भगवंत म्हणतात जो काळ आहे तो सगळ्याच गोष्टींचा ग्रास घेतो, पण काळाचाही ग्रास घेणारा जो महाकाळ आहे तो मी म्हणे गोपाळू. गोपाळू हे भगवंताचं नाम आहे. तो भगवंत म्हणतोय तो महाकाळ मी आहे. ह्या जगामध्ये अनेक श्वापद आहेत, अर्थात हिंस्त्र पशु आहेत. त्याच्या मधला जो राजा अर्थात शार्दुळू अर्थात सिंह, तो मी जाण, तो मी आहे.
पक्षी जाती माझारी, गरुड तो मी अवधारी, या लागी जो पाठीवरी, वाहो शके माते. या ओवीमध्ये सुद्धा एक सूत्र उलगडून दाखवतायत. हिंस्त्र पशूंनंतर आता पक्षी जात. त्या पक्षी जातीमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा जो पक्षी आहे तो म्हणजे गरुड पक्षी. गरुडाला भगवंताचं वाहनही म्हटलेलं आहे. पण भगवंताचं वाहन का म्हटलं गेलंय, तर साक्षात भगवंताला धारण करायचं, भगवंताला सगुण रूपी, भगवंताला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायचं. त्याच्यामध्ये सुद्धा भगवंतासारखंच सामर्थ्य असायला पाहिजे. लहान मोठ्या पक्षाचं ते काम नाही. म्हणून हा गरुड कोण आहे, तर तोही मीच आहे. गरुड तो मी अवधारी, या लागी. तो गरुड ही सुद्धा माझीच विभूती असल्यामुळे, या लागी, यामुळेच जो पाठीवरी, वाहो शके माते, त्यामुळेच तो माझा भार स्वतःच्या पाठीवर घेऊ शकतो आणि मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. हा खुलासा भगवंत करतायत. अशा प्रकारे भगवंतांच्या प्रधान विभूतींचा त्यांच्याच मुखातून जो खुलासा होतोय त्याचा आनंद आपण घेतोय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.